नमस्कार, मी जया मेहरा. दबंग 24 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जनतेला पाणी नाही तर अधिकाऱ्यांना खुर्ची नाही, आमदार रवी राणा संतप. 950 कोटींच्या अमृत योजनेचा आढावा, 15 मोठ्या टाक्या प्रस्तावित, जलजीवन मिशनवर प्रश्नचिन्ह. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील वाढत्या पाण्याच्या टंचाई विधानसभा आश्वासन समिती अध्यक्ष आमदार रवी राणा बैठकीत आक्रमक झाले. मालटेकडी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी निष्काळजी अधिकाऱ्यांना कठोर इशारा दिला. जनतेला मुबलक आणि नियमित पाणी मिळाले पाहिजे, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही. 5 दिवसात सुधारणा झाली नाही तर गल्ली गल्लीत माझ्यासोबत सीई गव्हाणकर, एससी सोळंके, ईई चव्हाण, जीपीचे ईई यांना पाणी पुरवठा समस्या सोडवण्यासाठी पायदळ फिरवणार असा दम आमदार राणा यांनी दिला. अमृत योजनेचा व जलजीवन मिशनचा आढावा तत्कालीन खासदार नवनीत राणा यांच्या पुढाकाराने 950 कोटी मंजूर झालेल्या अमृत योजनेचा आढावा घेण्यात आला. यामध्ये 15 मोठ्या टाक्या प्रस्तावित आहे. जलजीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात योजना राबवल्या असल्या तरीही ग्रामीण भागातील नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 25 लाख लिटर क्षमतेच्या टाक्यांमध्ये केवळ 30 ते 40% पाणी साठवले जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजगी व्यक्त केली. सोनाली नवले यांनी बैठकीत मागणी केली. नेरपिंगळी गावासाठी 2 तासांचा पाणीपुरवठा वेळ वाढवून देण्यात आला. अमरावती शहर, भातकुली, चिखलदरा, अचलपूर, चांदूर बाजार, दर्यापूर, धारणी, अंजनगाव, सुरजी व महापालिका परिसरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. मुख्य अभियंता प्रभारी गव्हाणकर, प्रभारी अधीक्षक अभियंता विवेक सोळंके, कार्यकारी अभियंता चव्हाण, जिल्हा परिषद अधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामीण भागात प्रत्यक्ष फिरून पाहणी करण्याचे निर्देशन दिले. नागरिकांचे फोन तत्काळ उचलावेत, त्यांच्या समस्या समजून घ्याव्यात आणि प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून काम करावे असे आदेश दिले. बैठकीला उपमहापौर सचिन भेंडे, गटनेते नाना आमले, शिक्षण सभापती ॲडव्होकेट प्रीती हर्षल रेवणे, नगरसेवक युवा स्वाभिमानांचे जिल्हा अध्यक्ष सोनाली नवले, उमेश ढोणे, हर्षल रेवणे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.